लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं? लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम डिस्कस करत होतो. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपण म्हटलं की जो ॲटम आहे त्याचं स्ट्रक्चर दोन पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. कोणते दोन पार्ट आहेत? न्यूक्लिअर पार्ट आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर पार्ट म्हणजे न्यूक्लियस, ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि काय असणार आहेत? न्यूट्रॉन्स असणार आहे. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि न्यूट्रॉन्स न्यूट्रल्स असतात. आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय? न्यूक्लियसच्या अराउंड एका डेफिनेट डिस्टन्सला काय आहेत? शेल्स आहेत. ठीक आहे. आणि त्या शेल्समध्ये काय आहेत? तर त्या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन काय होतात? तर रिव्हॉल्व होत असतात अराउंड दी न्यूक्लियस. जो काय मास आहे ॲटमचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि न्यूक्लियस हा खूप स्मॉल आहे त्याची. न्यूक्लियसची साईज ही खूप स्मॉल आहे. पण वॉट एव्हर मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ दी न्यूक्लियस. मग आपण मास नंबर किंवा ॲटॉमिक मास असं आपण जेव्हा म्हणतो, मास नंबर हा रिप्रेझेंट करतो एन. सो मास नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ काय होतात तर न्यूट्रॉन्स. मास नंबर म्हणजे काय होतं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ काय होते तर न्यूट्रॉन्स होते. आणि ॲटॉमिक नंबर हा कोणत्या लेटरनं डिनोट करत होतो? झेड या लेटरनं डिनोट करत होतो. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ काय होते तर इलेक्ट्रॉन्स. मग त्यानंतर आपण फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितलं शेल्समध्ये. ठीक आहे. तर त्या शेलच्या नंबरवरनं त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार हे डिसाईड होतं. जर शेल 1 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती बसतात? 2. जर शेल 2 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसतात? 8. जर शेल 3 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसतात? 18. जर शेल 4 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसतात? 32. जर शेल 5 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती बसतात? 50. आणि जर शेल 6 असेल तर किती बसतात? 72. आणि 7th असेल तर किती इलेक्ट्रॉन बसतात? 98. ह्या कोणत्या फॉर्म्युलाला आपण सांगितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन? कोणत्या फॉर्म्युला सांगितलं तर 2n². कोणत्या फॉर्म्युलाला सांगितलं? 2n². म्हणजे n म्हणजे काय होता तर शेल नंबर होता. ठीक आहे. मग हा जेव्हा डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आपण जेव्हा म्हटलं सगळं झालं ओके. तर आपण म्हटलं की आता जर आपण ॲटम्स कन्सिडर केले तर टोटल एक डिस्कस केलं की एलिमेंट जो आहे त्या एलिमेंटला जर आपण एखाद्या एलिमेंटला डिवाइड करत 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 गेलो तर आपल्याला स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतो. आणि तो स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो? ॲटम. आणि एलिमेंटची डेफिनेशन काय म्हटली? एलिमेंटची डेफिनेशन काय म्हटली? एलिमेंटची डेफिनेशन म्हटली एलिमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, दॅट इज ओनली वन टाइप ऑफ ॲटम. एखादा एलिमेंट एकाच टाइप ऑफ ॲटमनं बनलेला असतो. मग टोटल एलिमेंट किती आहेत? 118 एलिमेंट्स आहेत. मग ते 118 एलिमेंट्सची आयडेंटिटी काय आहे तर त्याचा ॲटम. जे 118 एलिमेंट्स आहेत एक दुसऱ्यापासून कसे वेगळे आहेत तर त्याच्या ॲटम वेगवेगळे आहेत त्या एलिमेंटचे. त्या एलिमेंटचे काय वेगळे आहेत? ॲटम वेगळे आहेत. मग ॲटममध्ये काय वेगळं आहे तर 118 एलिमेंट्स जे आहेत त्या 118 एलिमेंटचे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काय आहेत? वेगळे. कोणत्याही दोन एलिमेंटचे कधीही नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम येणार नाहीत. कोणत्याही दोन एलिमेंटचे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार नाही? सेम येणार नाही. मग इथं जे आपण 10वी पर्यंत शिकलोय तेवढे एलिमेंट्स मी इथं लिहिलेले आहे. मग त्यामध्ये काय सगळ्यात पहिला कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजन नंतर कोण आहे? हेलियम. हेलियम नंतर कोण आहे? लिथियम. लिथियम नंतर बेरिलियम. बेरिलियम नंतर बोरॉन. बोरॉन नंतर कार्बन. कार्बन नंतर नायट्रोजन. नायट्रोजन नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर फ्लोरीन. फ्लोरीन नंतर निऑन. त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. हे मी काल लिहिलेले होते सगळं. आणि ह्याचे ॲटॉमिक नंबर्स मी लिहिलेले आहेत. आणि ॲटॉमिक नंबर्स लिहिलेत आणि त्यांचं फिलिंग लिहिलंय. हां, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ काय असतात? इलेक्ट्रॉन. इथं तुमच्यासमोर 18 एलिमेंट्स दिलेले आहेत. ह्या 18 एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर वेगळे आहेत. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स काय आहेत? वेगळे आहेत. ह्या सगळ्या 18 एलिमेंटचे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहेत? वेगळे आहेत. म्हणजे ह्याची आयडेंटिटी जी आहे एखाद्या एलिमेंटची आयडेंटिटी जी असते ते डिपेंड राहते त्याच्या ॲटमवरनं. पण ॲटमच्या कशावरनं तर ॲटममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1 आहे तर त्याला नाव हायड्रोजन दिलं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 आहेत तर त्याला नाव हेलियम दिले.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 3 आहेत तर त्याला लिथियम, असं 4 बेरिलियम असं नाव. टोटल 118 एलिमेंट्स आहेत. त्या 118 एलिमेंट्सला आपण काय करत गेलो तर नाव देत गेलो. त्या 118 एलिमेंट्सला आपण काय करून गेलो तर नाव त्याचं देत गेलेलं आहे. मग त्याप्रमाणे फिलिंग जर म्हटलं बघा, एकच इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजन मध्ये, म्हणजे पहिल्या शेल मध्ये फिल होणार. हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, पण तो पहिल्या शेल मध्येच फिल होणार. लिथियम किती इलेक्ट्रॉन आहेत टोटल 3, पण पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2, मग बाहेरच्या शेल मध्ये किती 1. ह्या सगळ्या केसेस मध्ये पहिल्या शेल मध्ये 2 बसणार, राहिलेले बाहेर, म्हणजे 4 - 2, आत 2 बसले, राहिले 4 - 2 2. ठीक आहे, 5 - 2 किती राहिले 3. पहिल्या शेल मध्ये 2, बाहेरच्या शेल मध्ये 3. कार्बन 6 जे होते, पहिले 2 आणि बाहेरच्या शेल मध्ये 4. नायट्रोजन पहिल्या शेल मध्ये 2 आणि बाहेरच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 5. ऑक्सिजन पहिल्या शेल मध्ये 2 आणि बाहेरच्या शेल मध्ये किती आहेत 6. फ्लोरीन पहिल्या शेल मध्ये 2 आणि दुसऱ्या शेल मध्ये किती आहेत 7. निऑन पहिल्या शेल मध्ये 2 आणि बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 8, कारण 10 - 2 राहिले किती 8. सिमिलरली आता पहिली आणि दुसरी शेल फिल झाली. मग आता नेक्स्ट जर 11 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो सोडियम आहे. मग 11 इलेक्ट्रॉन असताना शेल कोणती फिल व्हायला लागणार आहे थर्ड, म्हणजे 2 8 1. मॅग्नेशियमला परत 2 8 काय येणार आहे 2, 12 आहेत ना, 13 आहे मग 3, 14 ला 4, 15 ला 5, 16 ला 6, 17 ला 7, 18 ला 8. म्हणजे पहिल्या 2 शेल फिल होतात, मगच नेक्स्ट शेल फिल व्हायला लागते. मग काल मी तुम्हाला एक ऑक्टेट रूल म्हटला. काय म्हटलं की कोणताही ॲटम जो असतो, जे एलिमेंटचाच ॲटम असतो ना, मग कोणताही एलिमेंट असू दे किंवा कोणताही ॲटम असतो, त्याचा ऑक्टेट जर कंप्लीट नसेल तर तो रिॲक्शन मध्ये पार्ट करतो. कारण त्याचं ऑक्टेट जेव्हा कंप्लीट नसतं, ऑक्टेट म्हणजे काय, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत 8. त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. मग जर त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नसतील तर तो अनस्टेबल असतो, आणि अनस्टेबल असल्यामुळे तो स्टॅबिलिटी अचीव करायला बघतो. मग ती स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी तो काय करतो, एक तर स्वतःचे इलेक्ट्रॉन देतो किंवा दुसऱ्याकडून घेतो किंवा इलेक्ट्रॉन्स काय करतो शेअर करतो आणि ऑक्टेट कंप्लीट करतो. त्यासाठी आपण म्हटलं की थोडे काय आहे, थोडे हे आहेत एक्सेप्शन्स आहेत. हेलियमचा ड्युप्लेट कंप्लीट झाला की तो स्टेबल असतो. सिमिलरली हायड्रोजनचा पण ड्युप्लेट झाला कंप्लीट तर तो स्टेबल असतो. लिथियमचा पण ड्युप्लेट कंप्लीट झाला स्टेबल असतो. बेरिलियमचा ड्युप्लेट कंप्लीट झाला असेल तर काय असेल स्टेबल असेल. काय असतं बघा, टू अचीव ऑक्टेट दे ट्राय टू गेट the nearest configuration of what, nearest configurations of what, inert gases. मग जर असं म्हटलं लिथियमच्या बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मग हा 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, किंवा मग काय घेऊ शकतो इझिली हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. 1 इलेक्ट्रॉन दिला, हे बघा हे 2 इथं 1 लिहिते, लिथियम आहे ठीक आहे, हा काय 2 काय आहे 1 आहे. ह्या लिथियमने जर काय केले 1 इलेक्ट्रॉन दिला प्लस चार्ज, बघा 1 इलेक्ट्रॉन दिला तर 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर इथं काय राहणार आहे 2च इलेक्ट्रॉन, म्हणजे Li प्लस हा कॅटायन आहे, ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत 2. हा नियरेस्ट इनर्ट गॅस कोण कन्सिडर करतो हेलियम, आणि त्याचा ड्युप्लेट कंप्लीट आहे, मग हा स्टेबल आहे. तसा बेरिलियम पण सेम. बेरिलियमला आपण काय म्हणतो, बेरिलियम जो आहे तो किती इलेक्ट्रॉन देतो 2 इलेक्ट्रॉन देतो. किती इलेक्ट्रॉन देतो 2. 2 काय असतं 2, इथं मिळणार फक्त 2, इथं फक्त किती इलेक्ट्रॉन्स मिळणार म्हणजे 2. म्हणजे परत त्याचं काय कंप्लीट झालं तर ड्युप्लेट, परत त्याचं काय कंप्लीट झालं ड्युप्लेट कंप्लीट झालं. परत बोरॉन 2,3, मग बोरॉन 2,3 म्हणजे बोरॉन 3 इलेक्ट्रॉन काय करतो देतो. 3 इलेक्ट्रॉन दिला तर बोरॉनचं काय कंप्लीट होतं तर ड्युप्लेट. म्हणजे बघा जर लिथियम बेरिलियम बोरॉन कन्सिडर केलं आणि हायड्रोजन कन्सिडर केलं तर हे मोस्टली काय कंप्लीट करायला बघतात ड्युप्लेट कंप्लीट करायला बघतात. एक्सेप्शनल केस आहे ह्याची. बाकी सगळे जे आहेत ह्या पुढे कार्बनच्या पुढे जेवढे काय आहेत त्यांचं काय कंप्लीट व्हायला पाहिजे ऑक्टेट. हा निऑन, ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, आर्गॉन बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ह्याचं काय कंप्लीट आहे ऑक्टेट. काय कंप्लीट आहे ऑक्टेट कंप्लीट आहे. मग ऑक्टेट कंप्लीट आहे तर तो काय असणार आहे स्टेबल. पण हा फ्लोरीन क्लोरीन बघितला तर ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 7
7 इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याला 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी काय करणार आहे तो 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ह्या केसमध्ये लक्षात घ्या की 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन कायम घेणारच. काय करणार? 1 इलेक्ट्रॉन काय करणार? घेणार. कारण मी तुम्हाला व्हॅलेन्सी हा पॉइंट समजवते, पण इथे लक्ष द्या पहिला. इथे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत बाहेरच्या शेलमध्ये, म्हणजे हे फ्लोरीन क्लोरीन हॅलोजन्स जे आहेत ते 1 इलेक्ट्रॉन घेणार. ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. सल्फर मध्ये पण बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. मग 6 इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये आहेत, किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे? 2. 2 इलेक्ट्रॉन ते काय करणार? घेणार. काय करणार? 2 इलेक्ट्रॉन घेणार. नेक्स्ट नायट्रोजन. नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. मग बाहेरच्या शेलमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन काय करणार? घेणार. किती इलेक्ट्रॉन घेणार? 3 इलेक्ट्रॉन काय करणार? घेणार. का? तेही सांगणार. आता हा बघा, हा ग्रुप 14 आहे. कार्बन ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, सिलिकॉनचे पण 4 इलेक्ट्रॉन आहेत. एक लक्षात घ्या, ऑक्टेटचा अर्थ आहे 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आहे? ऑक्टेटचं काय आहे? अर्ध आहे. मग ऑक्टेटचं जर अर्ध आहे तर हा काय 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत नाही. कारण 4 इलेक्ट्रॉन देण्यासाठी पण ताकद पाहिजे, 4 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी पण ताकद पाहिजे. आणि ती ताकद किंवा ती एनर्जी काय व्हायला पाहिजे? प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, प्रॉपरली चॅनलाइज व्हायला पाहिजे. मग ते होत नाही. मग ह्यात घेणं देण्यापेक्षा इथं काय होतात तर हे जे असतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. काय करतात? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय होतं तर ह्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं. हे मोस्टली काय करतात? ग्रुप 14 जे आहे ते काय करतात? शेअरिंग करतात. काय करतात? शेअरिंग करतात. आता बोरॉन आणि ॲल्युमिनियम ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. हे बघा, कधीही 4 इलेक्ट्रॉन देऊ किंवा घेऊ शकत नाही, पण 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. तसंच 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, 3 इलेक्ट्रॉन काय करू शकतो? घेऊ शकतो. मग ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ह्यानं जर 3 इलेक्ट्रॉन दिले तर ह्याचा ड्युप्लेट कंप्लीट होतं. ह्यानं जर 3 इलेक्ट्रॉन दिले तर ह्याचं काय कंप्लीट होतं? ऑक्टेट कंप्लीट होतं. बघा, हे 3 इलेक्ट्रॉन गेले तर 2 8 ऑक्टेट कंप्लीट होतं, म्हणजे आतली शेल बाहेरची होते. सिमिलरली ह्या केसमध्ये ह्यांनी 2 इलेक्ट्रॉन देतात, ह्या केसमध्ये हे किती? 1 इलेक्ट्रॉन देतात. हा हायड्रोजन एक्सेप्शनल केस आहे. हा इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, घेऊ पण शकतो आणि शेअर पण करू शकतो. हायड्रोजनचा आहे तो काय करू शकतो? इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो आणि इलेक्ट्रॉन काय करू शकतो? शेअर पण करू शकतो. मग हे देणं घेणं शेअर करणं हा काय अचीव करण्यासाठी? टू कंप्लीट ऑक्टेट. काय कंप्लीट करण्यासाठी? कंप्लीट व्हॉट? ऑक्टेट. सी, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन and what? Sharing of electron. This all takes place to complete what? To complete octet. काय कंप्लीट करण्यासाठी? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जे असतं ते काय करण्यासाठी असतं तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. का? जर ऑक्टेट कंप्लीट केलं तर काय अचीव होणार? स्टॅबिलिटी. ऑक्टेट कंप्लीट असेल तर काय अचीव होणार आहे तर स्टॅबिलिटी अचीव होणार. काय अचीव होणार? स्टॅबिलिटी. लक्षात आलं बघा, जर ऑक्टेट कंप्लीट असेल तर त्या एलिमेंटला, त्या ॲटमला, त्या एलिमेंटच्या ॲटमला काय मिळणार? स्टॅबिलिटी. म्हणजे तो शांत बसणार, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. पण दर ॲटमची लॉसिंग गेनिंग कॅपॅसिटी काय असते? वेगळी असते. मग ती आपण कशामध्ये डिफाइन करतो तर एक पॉइंट आहे व्हॅलेन्सी. व्हॉट इज दॅट? व्हॅलेन्सी. द कंबाइनिंग कॅपॅसिटी of an atom is known as its valency. Combining capacity of its atom is called as valency. म्हणजे काय की तो ॲटम किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो, किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन काय करू शकतो? शेअर करू शकतो. ही बेसिक डेफिनेशन आहे व्हॅलेन्सीची. ही क्रूड डेफिनेशन आहे, क्रूड, कच्ची, वरवरची डेफिनेशन.
आपण आता वरवरचीच बघायची आहे, मग 11वीला आपण इन डिटेल मग काय असते ते बघायचं आहे. पण आता हे लक्षात घ्या, व्हॅलेन्सी जी आहे ही कंबायनिंग कपॅसिटी आहे ऑफ अन एलिमेंट, किंवा कंबायनिंग कपॅसिटी कशाची आहे तर ॲटमची. एलिमेंट अँड ॲटम इथं मी नियरली इक्वॅलेंट का म्हणते, कारण जे एलिमेंट आहेत ते कशापासून बनले, ॲटम पासूनच बनलेले आहेत. मग एक सिंगल एलिमेंट जो आहे, एखादा एलिमेंट जो आहे तो त्याचे स्मॉलेस्ट पार्टिकल जर डिवाइड करत गेले तर सिंगल टाइप ऑफ ॲटम मिळणार पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. मी हे बघा, हा जर एखाद्या एलिमेंट पासून बनलाय, मग कन्सिडर करा की हा कशापासून बनलाय, कार्बन ह्या एलिमेंट पासून बनलाय, तर हा पूर्ण एलिमेंट कार्बन हा कशापासून बनलाय, कार्बन पासून. पण हे कार्बनचे जे एलिमेंट आहे ह्याला मी जर तुकडे 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 करत गेले, स्मॉलेस्ट 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 डिवाइड करत गेलं तर मला एक स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल, जो ह्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल त्याला मी ॲटम म्हणणार आहे. म्हणजे काय झालं, खूप सारे ॲटम टुगेदर येऊन हा सिंगल असा एक मॅक्रोस्कोपिक बल्की सबस्टन्स बनलाय, जो काय आहे कार्बन. कम्पेअर करा म्हटलं, प्लास्टिक आहे हा पण मी म्हटलं कार्बन, कम्पेअर करा कार्बन पासून काय झालेला आहे तर बनलेला आहे. ठीक आहे, इथं लक्षात घ्या. मग व्हॅलेन्सी म्हणजे काय लिहिणार आहे, व्हॅलेन्सी इज अ ॲबिलिटी ऑफ एन ॲटम टू लूज, gain or share electron. Valency of an atom is the ability of an atom to lose, gain or share the electron. मग व्हॅलेन्सी फिक्स्ड आहे, व्हॅलेन्सी थोड्या एलिमेंटची काय फिक्स्ड आहे. मग कोणते एलिमेंट्स आहेत बघा, इकडे लक्ष द्या. काय होतं, हा जर मी असा कन्सिडर केला, असे रो वाईज हे पिरियड्स आहेत. हा जो मी समोर स्ट्रक्चर दिलाय हे रो वाईज काय पिरियड, हा पहिला पिरियड आहे, दुसरा पिरियड आहे, हा तिसरा पिरियड आहे. ठीक आहे, आणि असा जर बघितला, उभे जर कॉलम्स बघितले तर ग्रुप्स आहेत. मग हा फर्स्ट सेकंड, हा फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, इथं मध्ये डी ब्लॉक असतो, इथं स्टार्ट होतो, इथं मध्ये काय असतो, डी ब्लॉक असतो, तो अजून आपण स्टडी केलेला नाहीये. ठीक आहे, मग डी ब्लॉक आहे इथं. मग त्यानंतर इथं कोण आहे, 13, 14, 15, 16, 17 आणि इथं काय आहे 18. टोटल ग्रुप्स किती आहेत, 18. तर मी फक्त हा एवढे दोन ग्रुप, फर्स्ट सेकंड आणि 13 to 18 पर्यंत हे ग्रुप कन्सिडर करते. सो व्हॉट वी कन्सिडर ओव्हर हिअर इज, हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप, पाचवा ग्रुप, सहावा ग्रुप, सातवा ग्रुप, आठवा ग्रुप, हे आपण कन्सिडर केलं. पण आपण काय म्हटलं, व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे, कंबायनिंग कपॅसिटी ऑफ द ॲटम आहे, किंवा तो किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, गेन करू शकतो, किंवा काय करू शकतो, शेअर करू शकतो. ह्यावरून आपण काय सांगतो, एखाद्या ॲटमची कंबायनिंग कपॅसिटी सांगतो. मग जर मी हायड्रोजन म्हटलं, किंवा लिथियम म्हटलं, किंवा सोडियम म्हटलं, ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एक एक एक. हायड्रोजन एक्सेप्शनल केस आहे, तो एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो, एक इलेक्ट्रॉन शेअर पण करू शकतो. म्हणजे सगळं इथं एक 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 आलं. म्हणजे हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती असणार आहे, कंबायनिंग कपॅसिटी ऑफ हायड्रोजन किती आहे, एक. ठीक आहे, मग आता लिथियमच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एक. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, देऊ शकतो. सोडियमच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एक. इथं जर मी इथं घेतला पोटॅशियम जरी घेतलं आणि इथं कॅल्शियम जरी घेतलं, तर इथं कॉन्फिगरेशन येते 2,8,8, काय येतं 1. आणि कॅल्शियमसाठी येतं 2,8,8,2. ह्याचं 19 आहे आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 20 आहे. तर ह्यांची जर बाहेरची शेल आपण बघितली तर ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये बघा, हा ग्रुप 1 आहे, ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जर एक इलेक्ट्रॉन त्यानं दिला, ह्यानं एक इलेक्ट्रॉन काय केला, दिला. इथं लक्षात घ्या, सोडियम आहे. ठीक आहे, सोडियमला मी काय लिहिते, Na+, म्हणजे त्यानं एक इलेक्ट्रॉन दिला आणि हा एक इलेक्ट्रॉन काय झाला, बाहेर पडला. म्हणजे सोडियमचं कॉन्फिगरेशन होतं 2,8, काय होता 1. तर मिळताना काय मिळाला 2,8, कारण एक इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे हा ऑक्टेट कंप्लीट झाला. म्हणजे Na ह्या ॲटमपेक्षा Na+ ॲटम काय असणार आहे, जास्त काय असणार आहे, स्टेबल असणार आहे, कारण ह्याचं काय कंप्लीट आहे, ऑक्टेट. मग ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 1. सिमिलरली बेरिलियम, मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. मग बाहेरच्या शेलमध्ये 2 आहेत, मी तर मॅग्नेशियम लिहिते. मॅग्नेशियम 2,8, काय लिहिते 2. इथं देताना काय होणार आहे, Mg2 +
इलेक्ट्रॉन, मग इथं 2 कॉमा काय येणार आहे 8, 2 कॉमा काय येणार आहे 8. मग 2 कॉमा 8 जेव्हा म्हणतो तेव्हा ह्यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे ह्याचा काय कंप्लीट झाला, ऑक्टेट कंप्लीट झाला. काय कंप्लीट झाला, ऑक्टेट कंप्लीट झाला. मग हे जो काही ग्रुप 2 आहे ह्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे 2. तशीच ग्रुप 13 जर म्हटलं तर ग्रुप 13च्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. ॲल्युमिनियमचे इथं किती आहेत 3. ह्याच्या खाली पण सगळ्यांचे गॅलियम, इंडियम, थॅलियमचे पण किती असणार आहेत 3च असणार आहेत. तर गॅलियम जर मी लिहिला, पण गॅलियम लिहित असताना हे बघा तर कसं येणार आहे 2, 8, 18, इथं काय येणार आहे 3. याचं रिझन आहे कारण मधले डी ब्लॉक फील होतात, त्यामुळे इथं फक्त लक्षात घ्या. जर मी गॅलियम केला, इंडियम घेतलं, थॅलियम घेतलं, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 3 इलेक्ट्रॉन्स. मग 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 3 इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो देऊ शकतो. 3 इलेक्ट्रॉन्स इझिली काय करू शकतो देऊ शकतो. म्हणून ग्रुप 13 जी ही बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. त्यामुळे ह्याची व्हॅलेन्सी किती येते 3. हे बघा रेड पेनने सगळ्यांची व्हॅलेन्सी लिहिली. ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी किती आहे 1, ग्रुप 2 ची व्हॅलेन्सी किती आहे 2, ग्रुप 3 ची व्हॅलेन्सी किती आहे 3, ग्रुप 3 ची ग्रुप 13 ची व्हॅलेन्सी किती आहे 3. आता नेक्स्ट ग्रुप 14 जेव्हा आपण म्हणतो, ग्रुप 14 मध्ये कार्बनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सिलिकॉनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किंवा इथं जर्मॅनियम येतं. नेक्स्ट एलिमेंट कोण येतं तर जर्मॅनियम येतं. जर्मॅनियम मध्ये काय 2, 8, 18, काय येतं 4. 2, 8, 18 काय येतं 4. तर ह्याच्या पण बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात 4. म्हणजे हा पूर्ण ग्रुप 14 मध्ये तुमच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसतील 4. किती इलेक्ट्रॉन दिसतील 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी किती आहे तर 4. किती आहे ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी काय आहे 4. हे बघा जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतो किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन गेन करतो तिथं एनर्जी लागते, ताकद लागते. एखादा इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जेवढी ताकद लागते त्यापेक्षा जास्त 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागतात. त्यापेक्षा जास्त ताकद 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागतात. पण 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्या इतकी ताकद नसते कोणत्याही, कोणाकडेच कोणीही देऊ शकत. मग 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही तर 4 इलेक्ट्रॉन्स काय होतात शेअर होतात. मग शेअरिंग झालं म्हणजे किती 4 इलेक्ट्रॉन शेअर झाले. हे बघा इथं मी काय कन्सिडर करते कार्बनचा हा न्यूक्लियस आहे. पहिली शेल, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2 आहे. दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 4. 1, 2, 3 काय आहे 4. हे 4 इलेक्ट्रॉन हा शेअर करतो. कन्सिडर करा कोणाबरोबर शेअर करतो तर हायड्रोजन बरोबर शेअर करतो. हायड्रोजनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतो. मग हा 1 इलेक्ट्रॉन. मग काय झाला कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनला शेअर झाला, म्युच्युअल शेअरिंग. तू मला दिल्यासारखं कर, मी पण तुला दिल्यासारखं करतो. हा तर कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असे 2 इलेक्ट्रॉन असं हायड्रोजनला असं वाटतं की हायड्रोजनचा ड्युप्लेट कंप्लीट झाला. ठीक आहे. तसंच इथं पण मी काय घेते हायड्रोजन घेते, इथं पण काय घेते हायड्रोजन घेते आणि इथं पण काय घेते हायड्रोजन. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे 4 हायड्रोजननी स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन कार्बन बरोबर शेअर केले. तेव्हा कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली 4. कारण त्यांनी 4 इलेक्ट्रॉन स्वतःचे शेअर केले आणि दुसऱ्यांना पण त्याच्याबरोबर 4 इलेक्ट्रॉन काय केले शेअर. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे मी पण तुला दिल्यासारखं करतो, तू पण मला दिल्यासारखं कर. म्हणजे दिलेलेच असतात पण म्युच्युअल बॉन्डिंग असतं. मग ते आपण बॉन्ड्स कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणून दाखवतो. मग ह्या सगळ्या केसमध्ये कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन, लेड ह्या सगळ्यामध्ये काय येतं सेम केस येतं. म्हणून आपण हे जे पर्टिक्युलर ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी किती म्हणतो 4. आता नेक्स्ट बघा नायट्रोजन, फॉस्फर, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ ह्या केसमध्ये पण सेम असतं की ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 5. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 5. आता 5 इलेक्ट्रॉन आहेत तर 5च्या 5 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन राहतात 5 इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये आहेत. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन राहतात 3. म्हणजे बघा ऑक्टेट इथं 8 मायनस काय करायचं 5. 8 मायनस 5
म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी किती येणार आहे 3, म्हणजे ग्रुप 15 ची व्हॅलेन्सी किती येते 3 येते. तसंच इथं 8 मायनस काय करायचे 6, कारण ह्यांच्या सगळ्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6, आणि ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात 2, किती इलेक्ट्रॉन लागतात 2. ठीक आहे. सिमिलरली इथं 8 मायनस काय करते 7, म्हणजे राहिले किती 1 इलेक्ट्रॉन लागते. इथं 8 मायनस 8 0, कारण हा इलेक्ट्रॉन देणार पण नाही किंवा इलेक्ट्रॉन घेणार पण नाही किंवा इलेक्ट्रॉन शेअर पण करणार नाही, कारण जे इनर्ट गॅसेस आहेत हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ह्या सगळ्यांच्या बाहेरचा ऑक्टेट काय असतो कंप्लीट असतो. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देत नाही, घेत नाही, शेअर ही करत नाही. देत पण नाही, घेत पण नाही, शेअर पण करत नाही, त्यामुळे तो स्टेबल आहे. इनर्ट गॅस म्हटलं ना पण त्यांना, इनर्ट, कोणामध्येच पार्टिसिपेट न करता. मग हे जेवढे काही एलिमेंट्स आहेत तुम्हाला असं दिसेल की ह्याची व्हॅलेन्सी 1 आहे, ह्याची व्हॅलेन्सी 2 आहे, म्हणजे ह्या ग्रुपची व्हॅलेन्सी 1 आहे, ह्याची 2, ह्याची 3, ह्याची काय आहे 4. व्हॅलेन्सी तुम्हाला 5 दिसली का रे? 5 ही व्हॅलेन्सी दिसली का? नाही. किती दिसली? परत 3, परत ह्याची व्हॅलेन्सी किती दिसली 2, परत ह्याची व्हॅलेन्सी किती दिसली 1. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की द व्हॅलेन्सी in a periodic table increases from 1 to 4 and decreases from 4 to 0. 1 to 4 वाढते आणि 4 to 0 काय होते तर डिक्रीज होते. 1 to 4 वाढते, 4 to 0 काय होते डिक्रीज होते. मग ह्या पुढे मग तुमच्या डोक्यात खूप सारे प्रश्न आले असतील. मग आपल्याला असं दिसेल की ग्रुपची व्हॅलेन्सी काय असते सेम. हो, जे काही ॲटम्स आहेत 118 टाईपचे ॲटम्स आहेत, त्यापासून आपल्याला किती एलिमेंट्स मिळाले 118 एलिमेंट्स मिळाले. मग ह्या 118 एलिमेंटची प्रॉपर्टीज डिस्कस करण्यासाठी, मग ते फिजिकल प्रॉपर्टीज असू देत किंवा केमिकल प्रॉपर्टीज असू देत, ते प्रॉपरली डिस्कस करण्यासाठी आपण काय केला तर एक पिरियॉडिक टेबल काय केला प्लेस केला. काय प्लेस केला? पिरियॉडिक टेबल काय केला तर प्लेस केला. मग हा पिरियॉडिक टेबल डायरेक्टली प्लेस केला का? नाही. त्यासाठी पहिले खूप हे अरेंजमेंट्स झाले, म्हणजे डोबेर्नियर्स ट्रायड झाला, न्यूलँड्स ऑक्टेव झाला, लुथर मेयर सिरीज झाली, मेंडेलियस पिरियॉडिक टेबल झाला. त्यानंतर ना मग 1911 मध्ये हेनरी मोझेले ह्या सायंटिस्टनं फर्स्ट एक्सेप्टेड मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय केलं तर प्लेस केलं, जो की असा होता. पण याचं रिलेशन कसं कसं काय घेतलं समजलं का? ॲटम जो आहे त्या ॲटमच्या बाहेरच्या शेलचे इलेक्ट्रॉन्स जर चेंज झाले तर तो एलिमेंट काय झाला चेंज. असे टोटल आयडेंटिकल म्हणजे वेगवेगळे असे किती टोटल ॲटम आहेत 118. म्हणजे मग एकाच टाइप ऑफ ॲटम कंबाईन म्हणजे एकाच जागी भरलेला असतो तर त्याचा एक एलिमेंट बनतो बल्कीमध्ये. काय म्हणतो आपण? बल्कीमध्ये. मॅटर एनिथिंग विच ऑक्युपाईज स्पेस अँड विच हॅज इट्स ओन मास. मग असा मॅटर जो फक्त एकाच टाइप ऑफ ॲटमनं बनलाय तो एलिमेंट. म्हणजे हे जे काही पिरियॉडिक टेबल आहे ह्यामध्ये जरी एलिमेंट्स प्लेस केले असतील तर ह्यांची आयडेंटिटी ह्या एलिमेंटची कशावर डिपेंड राहते तर ॲटमवर. मग त्या ॲटम मध्ये आपल्याला असं बघितलं की सगळ्या एलिमेंट 118 एलिमेंट्स आहेत, त्याचे 118 ॲटम्स आहेत आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर्स काय आहेत वेगळे आहेत. मग त्यामध्ये आपण म्हटलं की रिॲक्शन्स का होतात हा प्रश्न जागला. रिॲक्शन्स होतात कारण सगळ्या ॲटम्सच्या सगळ्या एलिमेंट्सच्या ॲटम्सच्या ऑक्टेट कंप्लीट नसतो का? मग ऑक्टेट कंप्लीट नाही तर तो स्टेबल नाही. मग ऑक्टेट कंप्लीट नाही, स्टेबल नाही, म्हणून ऑक्टेट अचीव करण्यासाठी, स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी एखाद्या एलिमेंटचा ॲटम काय करतो इलेक्ट्रॉन शेअर करतो किंवा इलेक्ट्रॉन लूज करतो किंवा इलेक्ट्रॉन काय करतो गेन करतो. ती म्हणजे कंबायनिंग कपॅसिटी झाली. आणि कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे काय आहे तर व्हॅलेन्सी. कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे काय आहे तर व्हॅलेन्सी. कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे काय आहे तर व्हॅलेन्सी. समजतंय का बघा? मग ह्यावर मग थोडे लॉजिक्स तुम्हाला समजले असतील की हे जे काही पिरियॉडिक टेबल आहे ह्याचं बेसिक आहे एलिमेंट. मग एलिमेंट कशाचे बनलेले आहेत ॲटम. मग ॲटमचा जर स्ट्रक्चर बघितला तर आपण शेअरिंग बघितलं ॲटमच्या. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बसू शकतात 2, दुसऱ्या शेलमध्ये किती बसू शकतात 8, तिसऱ्या शेलमध्ये किती बसू शकतात 18. पण असंच भरत जातं का? कारण आपल्याला तर असं
दिसतंय की तिसऱ्या शेल मध्ये बसू शकतात 8, 18 बसू शकतात, पण इथं 8 एंडिंग आहे. मग नेक्स्ट शेलला बघा परत 2 8 8च आलं, म्हणजे तिसऱ्या शेल मध्ये 18 बसू शकतात, पण बसलेत किती? 8च बसलेत. मग हे सगळं काय आहे हे आपण काय करणार आहे तर आता पुढच्या लेक्चर्स मध्ये म्हणजे आपल्या 11th स्टँडर्डच्या टॉपिक मध्ये काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. बरं ठीक आहे. ह्यावरनं आणि एक पॉइंट मला एक लक्षात येतो, तो आयसोटोप्स आणि कोणता तर आयसोबार्स. आयसोटोप्स आणि कोणता तर आयसो काय आहे तर बार्स. मग आयसोटोप्स किंवा आयसोबार्स म्हणजे काय असतात सांगा मला. आहे का तुमच्या लक्षात आयसोटोप्स किंवा आयसोबार्स? आयसोटोप्स किंवा आयसोबार्स म्हणजे काय असतात सांगा. आयसोटोप्स किंवा आयसोबार्स. व्हॉट आर आयसोटोप्स? बघा आयसोटोप्स म्हणजे काय असतात हे आपण शिकलोय. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट म्हणजे एकाच एलिमेंटचे असतात. सेम एलिमेंट. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट हॅविंग व्हॉट? हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्यांचा ॲटॉमिक नंबर काय असतो? सेम. having same atomic number but different atomic mass number. But different atomic what? Mass number. Same atomic number म्हणजे Z आणि different atomic mass number म्हणजे A. त्यांचा atomic mass number काय असतो? वेगळा असतो. मग असे काय म्हणजे आयसोटोप्स म्हणजे काय तर हे बघा जेव्हा अर्थवर आपण ऍक्च्युली एक्झिस्टन्स बघितला ह्या सगळ्या गोष्टींचं तर आपल्याला 3 टाइप ऑफ कार्बन मिळाले. कार्बन आपल्याला किती टाइप ऑफ मिळाले? 3 टाइप. मग का 3 टाइप म्हटले बघा ह्या कार्बनचे ॲटॉमिक नंबर काय होते? सेम. आता हा एलिमेंटला सिम्बोलाइज कसं करतो? एखाद्या एलिमेंटला सिम्बोलाइज करण्यासाठी खाली त्याचा ॲटॉमिक नंबर लिहितो आणि वरती त्याचा ॲटॉमिक मास नंबर लिहितो. सिम्बोलाइज करतो एलिमेंट्सला. काय करतो आपण एलिमेंट्सला सिम्बोलाइज करण्यासाठी खाली त्याचा काय लिहितो? ॲटॉमिक नंबर लिहितो आणि वरती त्याचा काय लिहितो? ॲटॉमिक मास नंबर लिहितो. मग ठीक आहे. मग इथं बघा आपल्याला काय झालं की जेव्हा आपण ऍक्च्युली एक्झिस्टन्स बघितलं कार्बन आहे अशी खूप सारे एलिमेंट्स आहेत. क्लोरीन आहे, त्यानंतर क्लोरीन नंतर युरॅनियम आहे. असे खूप सारे एलिमेंट्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसला. काय डिफरन्स दिला की त्यांचे ॲटॉमिक नंबर्स काय होते? सेम, पण ॲटॉमिक मास नंबर काय होते? वेगळे. म्हणजे हा एक कार्बनचा ॲटॉमिक मास 12 होता, थोड्या कार्बनचा ॲटॉमिक मास 13 होता, थोड्या कार्बनचा ॲटॉमिक मास काय होता? 14 होता. थोड्या थोड्या कार्बनचा ॲटॉमिक मास नाही काय होता तर 14 होता. मग मी काय म्हटलं व्हॉट आर आयसोटोप्स? आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट. कार्बन 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 सेम एलिमेंट आहे. ओके. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर. बघा ॲटॉमिक नंबर सेम आहे का? झेड सगळ्यांचा सेम आहे. पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर काय आहे? वेगळा. 12 13 आणि काय आहे? 14. ॲटॉमिक मास नंबर काय आहे? वेगळा. ऍक्च्युली ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे म्हणजे काय वेगळा आहे हा जरा डोक्याला काम देऊ शकता का? हा कार्बन 35 हा कार्बन काय आहे तर 37 आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर 17. युरॅनियम 235 and uranium 237. Uranium 235 and uranium what? 237. ह्या दोघांचे ॲटॉमिक नंबर काय असतात तर सेम. ॲटॉमिक नंबर काय आहे? सेम, पण ॲटॉमिक मास वेगळा आहे. ॲटॉमिक नंबर काय आहे? सेम, ॲटॉमिक मास वेगळा आहे. ॲटॉमिक नंबर काय आहे? सेम, ॲटॉमिक मास काय वेगळा. सेम एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर्स बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतात तर आयसोटोप्स असतात. मग ॲटॉमिक मास वेगळा आहे म्हणजे काय वेगळं आहे? हे बघा ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय सेम. म्हणजे सगळ्या कार्बन मध्ये 6 प्रोटॉन्स आणि 6 काय आहेत? इलेक्ट्रॉन. मग मला सांगा A - Z म्हणजे काय होतं?
नंबर ऑफ काय होते न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड म्हणजे काय होतं नंबर ऑफ काय होते तर न्यूट्रॉन्स. म्हणजे आता जर 12 मायनस 6 केलं तर 12 मायनस 6 राहिले किती 6. 13 मायनस 6 केलं तर किती राहिले 7. आणि 14 मायनस 6 केले तर किती राहिले 8. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय होतात चेंज 6 7 आणि काय झालं 8. म्हणजे इथे आपण असं पण म्हणू शकतो की आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर बिकॉज the number of neutrons are different. कारण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात तर डिफरंट असतात. काय डिफरंट असतात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात तर डिफरंट असतात. हे काय झाले आयसोटोप्स. बघा 35 मायनस 17 किती येणार 35 मायनस 17 35 मायनस 17 आणि 37 मायनस 17 37 मायनस 17 7 मायनस 7 0 3 मायनस 1 2 20 18. म्हणजे इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे 18 आहे. तिथे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय आहे 20. बघा ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे जी पोझिशन असते ती काय होते फिक्स्ड होते. ॲटॉमिक नंबर सेम आहे जी पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये काय होते फिक्स होते. पण हा पॉइंट जेव्हा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर्स बघतोय त्यावेळी माहित असायला पाहिजे की व्हॉट आर आयसोटोप्स. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट. आयसोटोप्स हे सेम एलिमेंटचे आहेत ज्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे सेम आहे पण त्यांचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे वेगळा आहे. ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे म्हणजे काय तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वेगळे असतात. काय वेगळे असतात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात वेगळे असतात. मग आपण ॲक्च्युली जेव्हा सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक बघू 11th स्टँडर्डचा त्यामध्ये आपण इन डिटेल बघू. तुम्ही म्हणाला कार्बन 12 कार्बन 13 कार्बन 14 मी म्हटलं काय अर्थवर मिळताना हे सगळे मिळतात. मिळताना मिक्सचरमध्ये मिळतात. मिळताना कसे मिळतात मिक्सचरमध्ये मिळतात ते आपल्याला कंबाईन म्हणजे सगळे खूप सारे एकत्र असतात. आयडेंटिटी कार्बनची कशावरनं होणार आहे त्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरनं किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग हे ज्याचा ॲटॉमिक मास 12 आहे ज्याचा ॲटॉमिक मास 13 आहे किंवा ज्याचा ॲटॉमिक मास 14 आहे हे सगळ्यांचे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय आहेत सेम. म्हणजे त्याची आयडेंटिटी हा विषय संपला. म्हणजे हे सगळे कार्बनच असणार आहे. मग त्याचा ॲटॉमिक मास 12 असू दे मग त्याचा ॲटॉमिक मास 13 असू दे किंवा मग त्याचा ॲटॉमिक मास 14 असू दे. एखाद्या एलिमेंटची आयडेंटिटी त्याच्या बाहेरच्या शेलच्या इलेक्ट्रॉन्सवरून होते किंवा त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सवरून होते. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत सेम असतील तर तो एलिमेंट काय आहे सेम आहे. मग त्याचा ॲटॉमिक मास वेगळा असला तरी चालेल. मग ह्याचा ॲटॉमिक मास का वेगळा आहे ह्याचा ॲटॉमिक मास वेगळा आहे कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय आहेत वेगळे. बोरॉन 10 आहे बोरॉन 11 आहे नायट्रोजन 13 14 15 आहे. हायड्रोजन प्रोटियम ड्यूटेरियम ट्रिटियम हे आयसोटोप्स आहेत. या सगळ्या केसमध्ये सेम एलिमेंट हायड्रोजनच पण त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असणार आहे पण ॲटॉमिक मास काय असणार आहे वेगळा असणार आहे. हेवी वॉटर इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटीजमध्ये जो हेवी वॉटर वापरतो तो ड्यूटेरियम्स वापरतो. काय वापरतो ड्यूटेरियम. ड्यूटेरियम म्हणजे असा हायड्रोजन की ज्यामध्ये एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन आणि एक काय आहे न्यूट्रॉन. एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन आणि एक काय आहे तर न्यूट्रॉन आहे. नेक्स्ट आयसोटोप्स. आयसोटोप्स नंतर ना अनेक पॉइंट येतो आयसोबार्स. आयसोबार्स म्हणजे काय असते आयसोटोप्स झाले. आयसोबार्स म्हणजे काय असते आयसोटोप्स झाले. आता आयसोबार्स म्हणजे काय असते सांगा. What must be isobars? उलट करा त्या डेफिनेशनचं वाईस वर्सा करा. काय असतात आयसोबार्स सेम एलिमेंटचे असतात का नाही. व्हॉट आर आयसोबार्स. Isobars. Now what are isobars? Isobars are of different element. Isobars are of different element having different atomic number.
ॲटॉमिक नंबर काय असतो वेगळा. आयसोबार ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर वेगळा असतो. आयसोबार्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास नंबर. पण ॲटॉमिक मास नंबर काय असतो सेम. हे बघा ह्यावरनंच एक लक्षात घ्या, आयसोबार डिफरंट एलिमेंट्स आहेत म्हणजे पोझिशन त्यांची पिरियडिक टेबलमध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. ॲटॉमिक नंबर वेगळा आहे म्हणजे ते एलिमेंट वेगवेगळे आहेत पण त्यामध्ये कॉमन काय आहे त्यांचा ॲटॉमिक मास. मग इथलेच आहेत हे कोणतं सांगा. निऑन नाही निऑन नाही सॉरी निऑन आणि आर्गॉन पोटॅशियम आणि काय घ्या कॅल्शियम. ह्या आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 असतो, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 असतो आणि कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर काय असतो 20. पण ह्या तिघांचे ॲटॉमिक मास काय आहेत सेम. तिघांचे ॲटॉमिक मास काय आहेत सेम. ही आयडेंटिकल जोडी आहे आयसोबार्सची. की व्हॉट आर आयसोबार्स. Isobars are of different elements having different atomic number but same atomic mass. तर त्याचा atomic mass number काय असतो तर सेम असतो. म्हणजे ह्यामध्ये असं नाही होत की मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सगळ्या केसमध्ये सेम आहेत, नाही. ह्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण सेम नसतात, नंबर ऑफ प्रोटॉन्स पण सेम नसतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण सेम नसतात, पण ॲटॉमिक मास सेम असतो. म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन ऍड करून मास काय आलाय सेम आलाय. प्रोटॉन न्यूट्रॉन ऍड करून मास काय आलाय सेम. आणि आपण म्हटलं की न्यूक्लियसच्या सेंटरला ॲटॉमिक मास कॉन्सन्ट्रेटेड आहे. न्यूक्लियसच्या सेंटरला काय कॉन्सन्ट्रेटेड आहे ॲटॉमिक मास काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड आहे. लक्षात. आयसोटोप्स आणि कोण झाले तर आयसोटोप. हे दोन पॉईंट लक्षात आले का बघा. ओके बघा आयडेंटिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं बघा. जेव्हा आपण हायड्रोजन म्हणतो तर हायड्रोजन सेंटरला काय आहे हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन असणार आहे, ठीक आहे. आणि बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. झाला. हा स्ट्रक्चर कशाचा असणार आहे हायड्रोजनचा. कशाचा असणार आहे हायड्रोजनचा असणार आहे. प्रोटॉन एक आणि इलेक्ट्रॉन पण काय असणार आहे एक. एन म्हणजे न्यूक्लियस कॅपिटल एन दिले. नेक्स्ट हा न्यूक्लियस घ्या, पहिली शेल घ्या. ह्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे तर 2. मग जेव्हा एक इलेक्ट्रॉन आहे तो कोण आहे हायड्रोजन आहे, हायड्रोजन ॲटम. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कोणते ॲटम आहेत हेलियम. कोणता ॲटम आहे हेलियम. नेक्स्ट बघा आता हा न्यूक्लियस आहे, परत ही पहिली शेल आहे आणि ही कोणती शेल आहे तर दुसरी. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, दुसऱ्या शेलमध्ये 1. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 1. टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 3. 3 इलेक्ट्रॉन असणारा कोण आहे लिथियम. म्हणून आपण स्ट्रक्चर असाच लिहिला का 2,1 लिथियमचा. लिथियमचा स्ट्रक्चर असाच लिहिला का लिथियम 2, काय लिहिलेला 1 लिहिलेला. नेक्स्ट परत न्यूक्लियस आहे, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2, बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. परत टोटल इलेक्ट्रॉन 2 + 2 + 2 4. म्हणजे हा कोण आहे बेरिलियम आहे. ह्या बेरिलियमला काय असणार आहे 2, काय असणार आहे 2. नेक्स्ट बेरिलियम नंतर ना बोरॉन. सेंटरला काय आहे न्यूक्लियस. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, ठीक आहे. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 1, 2 आणि किती इलेक्ट्रॉन आहेत 3. म्हणजे ह्याला लिहिताना मी कसं लिहिणार 2, काय लिहिणार 3. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 3. 2 + 3 5. 5 म्हणजे कोण आहे हा बोरॉन. 5 + 2 कोण आहे बोरॉन. नेक्स्ट परत सेंटरला न्यूक्लियस आहे, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1, 2, 3 आणि किती आहेत 4. मग टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 2 आणि 4 6. म्हणजे हा कोण झाला कार्बन. 2, काय येणार आहे 4. फिलिंग दाखवते मी
तुम्ही म्हणणार इलेक्ट्रॉन ॲटम असं म्हणताय, काय समजत नाही आहे. तर ही न्यूक्लियस. मग पहिली शेल, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल, ही पहिली शेल, दुसरी शेल, ही पहिली शेल, ही दुसरी शेल, ही फक्त पहिली शेल, ही पहिली शेल. मग हा पिरियड 1 आहे, हा पिरियड काय आहे 2 आहे. नेक्स्ट परत न्यूक्लियस आहे. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 1 2 3 4 आणि इथं काय आहे 5. म्हणजे हा कोण आहे कार्बन. नंतर हा कोण असणार आहे तर नायट्रोजन. का नायट्रोजन? तर आयडेंटिटी ज्या केसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 7 आहेत म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 7. ॲटॉमिक नंबर 7 आहे म्हणजे कोण असणार आहे नायट्रोजन. 2 काय येणार आहे 5. नेक्स्ट हा न्यूक्लियस आहे. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 4 5 आणि इथं काय आहे 6. मग बघा पहिल्या शेलमध्ये 2, बाहेरच्या शेलमध्ये 6, टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 8. हा कोण आहे ऑक्सिजन. कोण आहे ऑक्सिजन. म्हणजे कॉन्फिगरेशन काय आहे 2, काय आहे 6. नेक्स्ट न्यूक्लियस. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6. इथं काय येणार आहे 7. किती इलेक्ट्रॉन आले 7. मग जर 7 इलेक्ट्रॉन असतील, बाहेरच्या शेलमध्ये 7 आहेत आणि आतल्या शेलमध्ये 2 आहेत, 7 + 2 किती झाले 7 8 9. म्हणजे हा कोण आहे फ्लोरीन. कोण आहे हा फ्लोरीन. 2 काय झाला 7. परत आता नेक्स्ट ह्याच्या पुढचा हा इथं न्यूक्लियस लिहिते. ही पहिली शेल. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि किती झाले 8. मग हेलियम फ्लोरीन आणि हा कोण झाला निऑन. 2 काय झाला तर 8. काय झाला 2 काय झाला तर 8. मग 2 8 हा निऑन आहे. समजते का फिलिंग. बघा पहिली शेल ही कोणती शेल आहे. ही पहिली शेल दुसरी शेल, 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 ही पहिली शेल आणि ही कोणती शेल आहे तर दुसरी शेल आहे. आता नेक्स्ट बघा हा पहिला पिरियड झाला, हा दुसरा पिरियड झाला. त्याची खाली जागा नाही म्हणून मी इथं पुढे फक्त लिहिते. ह्या केसमध्ये लिहिते. तर पहिले 2च पहिले 2-3 दाखवते. इथं लक्षात की सेंटरला काय आहे न्यूक्लियस आहे. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि काय तर 8. किती आहेत 8. आणि परत तिसरी शेल आहे आणि त्या तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्या तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. मग त्याला काय येणार आहे 2, 8, काय येणार 1. 2, 8, काय येणार 1. मग हे बघा 2 + 8 10, 10 + 1 11. म्हणजे हा कोण आहे सोडियम. कोण आहे हा सोडियम आहे. कोण आहे सोडियम. परत इथं बघा सेंटरला काय आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. दुसऱ्या शेलमध्ये बघा किती इलेक्ट्रॉन बसतात 8च इलेक्ट्रॉन बसतात. मग 8च बसले. पण जे नेक्स्ट इलेक्ट्रॉन आहेत हे 8 सोडून जे पुढचे इलेक्ट्रॉन आहेत इथं, मग इथं किती इलेक्ट्रॉन आहेत कन्सिडर करा 1 आणि किती आहेत 2. कारण ह्यामध्ये 2 8 1 होतं. मग ह्या केसमध्ये पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये 2. मग सोडियम नंतर ना कोण येतं तर मॅग्नेशियम. कोण येतं मॅग्नेशियम. आता किती शेल आहेत 3 शेल. पहिली शेल दुसरी शेल आणि ही कोणती होती तर तिसरी शेल. कोणती होती तिसरी. ठीक आहे. नेक्स्ट परत न्यूक्लियस आहे. पहिली शेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 2. दुसरी शेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तिसरी शेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर कन्सिडर करा 3. हा आता माझा सर्कल चुकली असते तर मी फ्री हँड ड्रॉ करते त्यामुळे कसे पण माझे येतात पण परफेक्ट सर्कल असतात.
सर्क्युलर ऑर्बिट असतात. मग पहिल्या शेलमध्ये 2 आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 आहेत, तिसऱ्या शेलमध्ये 3 आहेत. 2 8 3 8 प्लस 2 10, 10 प्लस 3 किती झाले 13. म्हणजे असे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 13. 13 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे प्रोटॉन्स पण किती असणार आहेत 13. प्रोटॉन्स 13. मग नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर किती झाला 13. ॲटॉमिक नंबर 13 म्हणजे हा कोण झाला ॲल्युमिनियम. कोणता झाला ॲल्युमिनियम. ह्या पुढचे जे आहेत हे तुम्ही ट्राय करा. ॲल्युमिनियम नंतर कोण असतो सिलिकॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 14 असतो. फॉस्फरस, त्याचा ॲटॉमिक नंबर 15. सल्फर, ज्याचा ॲटॉमिक नंबर 16. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 आणि अर्गॉन ॲटॉमिक नंबर काय असतो तर 18. हे ट्राय करा. बघा पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन करायचे ड्रॉप. पण नेक्स्ट जी शेल आहे 3 इलेक्ट्रॉन फिल झालेत. सिलिकॉन साठी बाहेरच्या शेलमध्ये थर्ड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 4. फॉस्फर साठी किती असणार आहेत बाहेरच्या शेलमध्ये 5. सल्फर साठी बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहेत 6. आणि क्लोरीनच्या साठी बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहेत 7. आणि अर्गॉन साठी बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहेत तर 8 असणार. किती असणार आहेत 8 असणार आहे. हे फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा इथपर्यंत बघा. नेक्स्ट लेक्चरला हे एवढं फिलिंग बघा, स्ट्रक्चर्स बघा. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला पूर्ण पिरियोडिक टेबल जो आहे टोटल किती एलिमेंट आहेत 118. ते 118 एलिमेंट पिरियोडिक टेबलमध्ये कसे प्लेस केलेत, काय प्लेस केलेत आणि त्याचे काय म्हणतात त्याच्या सिमिलॅरिटी, त्याचे डिफरन्सेस आणि त्याच्या 1-2-3 प्रॉपर्टीज आपण जे बघितलेत. कोणती प्रॉपर्टी बघितली आहे आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी एक बघितली आहे. ॲटॉमिक साईज वाढतो का डिक्रीज होतो पिरियडमध्ये, ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये वाढतो. व्हॅलेन्सी हा पॉईंट बघितला आहे. परत व्हॅलेन्सी बघणार. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय. त्यानंतर ना ॲटम जो आहे खूप सारे ॲटम एका टाईपचे म्हणजे त्याचा साईज शेप मास नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अशा ॲटम्सचे काय आहेत सेम आहेत. हे टुगेदर झालं की एक जो मॅटर बनतो, एक जी वस्तू बनते त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट. आणि असे टोटल अर्थवर किती एलिमेंट्स आहेत 118 एलिमेंट आहेत. आणि त्या 118 एलिमेंटची जी आयडेंटिटी आहे तो त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. त्या एलिमेंटच्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतात तर नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ काय असतात इलेक्ट्रॉन्स. मग त्याची त्या ॲटमच्या त्या एलिमेंटच्या ॲटमची जी कंबायनिंग कपॅसिटी आहे म्हणजे व्हॅलेन्सी ती काय डिफाइन करते केमिकल प्रॉपर्टी. मग केमिकल प्रॉपर्टीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते की ही जर आतली शेल आहे तर ही बाहेरची शेल आहे. बाहेरची शेल म्हणजे कोणते असते तर व्हॅलेन्स शेल. त्या व्हॅलेन्स शेलचे इलेक्ट्रॉन एखाद्या एलिमेंटची कपॅसिटी जी असते ती त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज जे असतात ते बाहेरच्या शेलवर डिपेंड राहतात. म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्या बाहेरच्या शेलच्या इलेक्ट्रॉन्सवरनं आपण त्याची व्हॅलेन्सी फाइंड करतो, कंबायनिंग कपॅसिटी काय करतो फाइंड करतो. इथं पर्यंत समजलं का बघा.